इंग्लिश शिकणं ही टू वे प्रोसेस आहे. माझं काम काय, मी तुमचा हात पकडून तुम्हाला रस्त्यावर चालवायला शिकेल, पण चालायचं तुम्हालाच आहे. एक खूप छान ॲक्टिव्हिटी आपण सुरू केली होती, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टोरी सांगेल, तुम्हाला ती स्टोरी ऐकायची आहे, मेन पॉईंट लिहून घ्यायचे आहेत, जे जे इम्पॉर्टंट व्होकॅब त्याच्यामध्ये आलेले आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. स्टोरी संपल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे, रिकॉल करायचा आहे की आपण काय स्टोरी ऐकली आणि त्याला बोलायची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला स्टोरी सांगेल, हळूहळू सांगेल, कारण मला माहिती आहे तुम्ही ज्यांचे भाषण ऐकता किंवा जे तुम्ही इंग्लिशमध्ये कॉन्टेंट ऐकता तो खूप जास्त स्पीडली असतो, त्याच्यामध्ये बोलतात काय हे काही समजत नाही. मी प्रत्येक गोष्ट हळूहळू नवीन व्होकॅब्युलरी तुम्हाला इंट्रोड्यूस करेल, सगळं सांगेल, डोंट वरी. आणि तुम्हाला शिकायचं असेल अजून चांगलं तर आमचे ऑनलाईन ऑफलाईन क्लास आहेत, कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता, आमचा नंबर आहे, आम्हाला मेसेज करा आणि आपण ऑनलाईन क्लासमध्ये नक्कीच आमच्या जॉईन व्हा. किंवा आमची 20 डेज स्पोकन इंग्लिश सिरीज सुरू आहे, फक्त प्राईम मेंबरसाठीच. आमची प्राईम मेंबरशिप घ्या आणि तुम्ही ती सिरीजसुद्धा कंटिन्यू करू शकता. ओके, आज मी तुम्हाला खूप जबरदस्त, खूप भारी स्टोरी सांगणार आहे इंग्लिशमधली, अकबर आणि बिरबलची. तुमच्या सगळ्यांना माहिती, पण अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आय रिक्वेस्ट यू, लवकरात लवकर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि काही कॉन्टेंट असेल, तुम्हाला काही स्टडीसाठी मॅटर पाहिजे असेल तर आमच्या नंबरला आम्हाला मेसेज करा, या नंबरला मेसेज करा आणि तुम्हाला आम्ही जे स्टडी मटेरियल असेल तर ते तुम्हाला पाठवून देऊ. ओके, लेट्स स्टार्ट. आजची स्टोरी आहे आपली अकबर आणि बिरबलाची. आपण सगळे स्टोरी ऐकत आलो आहोत, खूप चांगली स्टोरी आहे. तुमचं काम तुम्हाला माहिती आहे, स्टोरी ऐका, स्टोरी संपल्यानंतर व्हिडिओ पॉज करा, रिकॉल करा आणि नंतर तुम्हाला जे मेन व्हर्ब त्याच्यामध्ये आले, जे नवीन नवीन व्होकॅब इंट्रोड्यूस झालेले आहेत त्यांना यूज करून तुम्हाला बोलायचं आहे. दॅट्स हाऊ यू आर गोइंग टू लर्न इंग्लिश. आणि माझी गॅरंटी बॉस, जर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कन्सेप्ट समजून जर ही ॲक्टिव्हिटी नीट पालन करताय किंवा बोलताय, ट्राय करताय ना, तर 100% इंग्लिश शिकसाल, डोंट वरी. ओके, लेट्स स्टार्ट. आपण स्टोरी सुरू करूया. खूप चांगली स्टोरी आहे. नीट एक एक शब्द ऐका, सेंटेन्स स्ट्रक्चर ऐका, व्होकॅब ऐका, लिहून घ्या आणि मग बोलायचं. So let's start. One day, Emperor Akbar was feeling bored in the court. Bored म्हणजे कंटाळा येणं, ठीक आहे ना, बोर झालो म्हणतो आपण. He wanted to taste the intelligence of his ministers. Intelligence म्हणजे बुद्धिमत्ता. He called all the ministers and asked, who is the most intelligent person in my kingdom? की माझ्या किंगडम म्हणजे माझ्या राज्यामध्ये कोण सगळ्यात जास्त इंटेलिजंट आहे. इंटेलिजन्स आणि इंटेलिजंट दोन्ही वेगवेगळे वर्ब आहेत, नीट लक्षात घ्या, वर्ड आहेत, सॉरी. ओके, इंटेलिजन्स म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. ओके, चलो. द मिनिस्टर्स ट्राईड टू गिव्ह क्लेवर आन्सर बट नन सॅटिस्फाईड द एम्परर. क्लेवर आन्सर म्हणजे एकदम हुशारीने उत्तर दिले, पण नन नाही सॅटिस्फाईड, की सॅटिस्फाईड करू शकणं किंवा समाधानी करू शकलं कोणाला, द एम्परर. एम्परर म्हणजे त्या राजाला. देन बिरबल केम फॉरवर्ड अँड सेड, युअर मॅजेस्टी, आय कॅन आन्सर दिस क्वेश्चन बट ओनली इफ आय एम अलाउड टू डेमॉन्स्ट्रेट. डेमॉन्स्ट्रेट करणे म्हणजे दाखवणे. Akbar said, okay, I will allow you to demonstrate, you can tell me. Akbar agreed. Birbal asked for gold coin from each minister. बिरबलनं काय केलं, प्रत्येकाकडून एक गोल्ड कॉइन जे आहे ते मागवले. He then took a paper and marked a line on each coin. त्यानं काय केलं, प्रत्येक कॉइनवर एक लाईन मार्क केली. ओके, आफ्टर दॅट ही आस्क्ड द मिनिस्टर. मग त्यानं विचारलं की हुज कॉइन हॅज चेंज्ड, की कोणाचा पैसा चेंज झाला. मी मार्क केलं ना, तर आता मला सांगा, तुम्ही मला 5 रुपयाचा सिक्का दिला सोन्याचा, कोणाचा 10 झाला, कोणाचा 15 झाला, तर नाही. मिनिस्टर्स वर कन्फ्युज्ड अँड सेड, नो कॉइन हॅज चेंज्ड, की कोणताच कॉइन चेंज झाला नाहीये. बिरबल स्माइल्ड अँड सेड, जस्ट लाईक दीज कॉइन्स, इंटेलिजन्स इज इनविजिबल. इनविजिबल म्हणजे अदृश्य. अँड कॅन नॉट बी मेजर्ड बाय शोईंग ऑफ, की दाखवल्यानं त्याला तुम्ही मेजर करू शकत नाही कोणत्याही बुद्धिमत्तेला. लोक फालतूचा शो ऑफ करतात ना, त्यांना इंटेलिजंट समजायची चुकी बिलकुल करू नका, कारण ते खरं, ते फक्त शो ऑफ असतं, ते खरे हुशार नसतात. ओके, अ ट्रूली इंटेलिजंट पर्सन इज हंबल. हंबल म्हणजे नम्र. ओके, अँड ऑब्झर्वंट. ऑब्झर्वंट म्हणजे काय, निरीक्षक. ओके, निरीक्षण करणारा. ऑफ द वर्ल्ड. अकबर, व्हेन अकबर लिसन्ड दिस आन्सर, ही वॉज व्हेरी प्लीज्ड. प्लीज्ड म्हणजे आनंदी होणे. अँड प्रेज्ड. प्रेज्ड म्हणजे त्यांना प्रशंसा केली. सो आय एम प्रेझिंग माय चिल्ड्रन. सॉरी, मला मुलं नाही आहेत, पण आय एम प्रेझिंग समवन म्हणजे मी कोणाची प्रशंसा करतोय. ओके, फ्रॉम दॅट डे
ऑल द मिनिस्टर्स रिस्पेक्टेड बिरबल इवन मोर म्हणजे आणखीन जास्त. त्या दिवसानंतर त्या ॲन्सरनंतर त्या अकबरनं त्या बिरबलची खूप तारीफ केली आणि सगळ्या मिनिस्टर्समध्ये त्याची रिस्पेक्ट अजून जास्त वाढली. सो फ्रॉम दॅट डे ऑल द मिनिस्टर्स रिस्पेक्टेड बिरबल इवन मोर. याच्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्सचा म्हणजे व्हर्बच्या सेकंड फॉर्मचा जास्त वापर आहे. फॉर एक्झाम्पल रिस्पेक्टेड झालं, मेजर्ड झालं, ॲग्रीड झालं, ओके, सॅटिस्फाईड झालं. सो तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स नीट समजायचं आहे आणि मग ॲन्सर द्यायचं आहे. रिकॉल करा स्टोरीला आणि मग बोलायचा प्रयत्न करा की आपण काय स्टोरी ऐकली, सेंटेन्स बाय सेंटेन्स, वर्ड्स बाय वर्ड्स, ओके. आणि डेफिनेटली यू विल स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली. अशीच प्रगती होत असते, यालाच प्रॅक्टिस आपण म्हणत असतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया आपण नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत बघत राहा. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, आमची 20 दिवसाची स्पोकन इंग्लिश जी सिरीज आहे ती सुरू झालेली आहे. पण तुम्हाला अजून बेसिकपासून अजून चांगल्या प्रकारे माझ्यासोबत कन्व्हर्सेशन करता करता शिकायचं इंग्लिश, तर तुम्ही आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये नक्की जॉईन व्हा. वर दिलेल्या नंबरवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपचा मेसेज पाठवू, आम्ही सगळं तुम्हाला पाठवू. तुम्हाला लगेच ॲडमिशन घेऊन घ्यायचं आहे नेक्स्ट बॅचमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.